Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Podar. डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त 40 फुटी देखावा. नाशिक रोड जयंती उत्सव समितीतर्फे मनुस्मृती दहन. चवदार तळ्याचं शिल्प. नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त यावर्षी 40 फूट उंचीचा देखावा उभारण्यात येणार आहे. सदर देखाव्याचं उद्घाटन सोहळा आज दिनांक 25 मार्च रोजी करण्यात आला. यावेळी देणगीदार व मान्यवरांचा सत्कार करून श्रीफळ फोडून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या देखाव्याचं स्वरूप हे मनुस्मृती दहन आणि महाड येथील चवदार तळे या प्रसंगाची 2 शिल्पे असणार आहेत. मुंबई येथील दिग्दर्शक निर्माते सुनील समजीसकर यांच्यासह 140 कामगार देखाव्याचं काम करणार आहेत. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी तो खुला होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर तथागत गौतम बुद्धांची 5 फुटाची मूर्ती असेल. तसेच 32 बाय 32 फूट या आकाराचा देखावा असेल. 2 बाजूंना 9 बाय 5 फूट आकाराची 2 शिल्पे असतील. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद सोनवणे, समाज रक्षक अर्जुन नाना पगारे, नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, ज्येष्ठ नेते फकीराराव जगताप, माजी नगरसेवक संतोष साळवे, जयंती अध्यक्ष रोहित निर्भवणे, कार्याध्यक्ष मनोहर जाधव, योगेश पगारे, उपाध्यक्षा सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस उद्धव खैरे, समितीचे संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव, सनी वाघ, भारत निकम, हरीश भंडागे, अमोल पगारे, शेखर भालेराव, रामबाबा पठारे, समीर शेख, दिनेश दासवाणी, राजाभाऊ वानखेडे, किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे, आकाश भालेराव, संजय भालेराव, महेंद्र तायडे, महेंद्र साळवे, संतोष पाटील, सागर जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रवीण बागुल, रत्नाकर साळवे, कुणाल कांबळे, महिला आघाडीच्या नैना वाघ, शांताबाई पगारे, विमलबाई तडवी आदींसह भीमसैनिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच ज्यांचं भरीव योगदान असतं ते सन्माननीय आमचे नेते, युवा नेते आदरणीय आनंद भाऊ सोनवणे आणि त्याचबरोबर आमचे युवा नेते समाज रक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या समितीच्या वतीनं मी विशेष आभार व्यक्त करतो की सातत्याने समितीच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे ते ठाम उभे असतात आणि याही पुढे ते आम्हाला मार्गदर्शन करतील असा आशावाद व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. जसं की भारत अण्णा निकम यांनी तुम्हाला देखाव्याबद्दलची सगळी माहिती किती फूट किती असणार आहे ते दिलेली आहे. यावर्षी समितीने जो मला अध्यक्षपदाचा मान दिला, जो युवा पिढीला समोर येऊन काम करण्याचा जो मान दिला, त्याचा मी त्या समितीचे आभार मानतो. व समितीला एवढं सांगू इच्छितो की जो तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय तो विश्वास पुरेपूर पूर्ण करेल. जयंती तितक्या थाटामाटात व मस्तीत पण शिस्तीत आम्ही ती पार पाडू. व जो यावर्षीपासून आम्ही जे उपक्रम चालू केलेला आहे 18 तास अभ्यास उपक्रमाचा, जसे उपाध्यक्ष यांच्या साथीने, तो येत्या 11 एप्रिल रोजी आपल्या बुद्धविहार इथे होणार आहे. तर मी तमाम भीमसैनिकांना व युवा पिढीला एक सूचित करतो की तुम्ही समोर या, समोर येऊन बाबासाहेबांची जयंती खूप मोठा साजरी करू व आपण व प्रबोधात्मक पद्धतीने तिला एक स्वरूप देऊ हे सांगतो. जय भीम. भारतीय संविधानाचे जनक, आधुनिक भारताचे निर्माते, राष्ट्र निर्माते, विश्ववंदनीय, विश्वभूषण, बहुजन नायक, महानायक, भारत रत्न, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं आज या ठिकाणी ऐतिहासिक जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी महामानवाची जयंती अतिशय आनंदात, उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचा मानस आहे आणि त्याच औचित्य साधून आज हा देखावा जवळपास 32 बाय 32 फुटाचा हा देखावा या ठिकाणी साकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर जमिनीपासून 40 फूट या देखाव्याची उंची असणार आहे. 40 फुटावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुस्थानी मानलेले तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी असेल आणि या
देखाव्याचं वैशिष्ट्य असे की या देखाव्यामध्ये 9 बाय 5 फुटाचे 2 शिल्प असणार आहे। त्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली महाड येथे चौदार तळ्याचा पाण्याचा जो सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाची नोंद या शिल्पामध्ये असणार आहे। आणि दुसरं जे शिल्प आहे ते 25 डिसेंबर 1927 साली महाड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्या रायगडाच्या पायथ्याशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं। त्या मनुस्मृतीचा दहनाचा जो प्रसंग आहे हे दोन्ही प्रसंग या दिवशी या देखाव्यामध्ये असणार आहे। आणि ज्या देखाव्याचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला तो देखावा 11 एप्रिल म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरुस्थानी मांडलं ते राष्ट्रपिता या देशाचे पहिले शिक्षक तथा मुख्याध्यापक क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी 11 एप्रिल या ठिकाणी या देखाव्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे। आणि तो सर्वांसाठी सर्व भाविकांसाठी भीमसैनिकांसाठी दर्शनासाठी या ठिकाणी खुला असेल। आणि दुसरी महत्वाची बाब की या वर्षी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून 11 एप्रिल महात्मा फुलेंच्या जयंती दिनी 18 तास अभ्यास अभियान हा उपक्रम आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत। नाशिक रोड शहरातील सर्व बौद्ध विहार ग्रंथालय आणि वाचनालय या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसाठी सर्व व्यवस्था आम्ही समितीच्या माध्यमातून केलेली आहे। आणि 18 तास अभ्यास अभियानासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवा। त्याचबरोबर ही जयंती 13 एप्रिल पासून आता 18 एप्रिल पर्यंत सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी होईल। सर्व भीमसैनिकांना विनंती आहे की आदर्श आचारसंहिता या ठिकाणी लागू झालेली आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या बापानीच कायदा दिलाय त्या आदर्श आचारसंहितेचं पालन करून आता यावेळेस नाचूनही आणि वाचूनही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तितक्या तोलामतानेच आपण या ठिकाणी साजरी करूया असे मी समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय समितीचे संयोजक त्याचबरोबर या ठिकाणी जे आज आमच्यात नाहीये दिवंगत पॅंथर सुनील भाऊ वाघ असेल, दिवंगत पॅंथर मास्टर दिलीपजी दासवानी असेल आणि नुकतंच ज्यांचं निधन झालं ते दिवंगत पॅंथर सुनील भाऊ लक्ष्मण कांबळे यांनाही मी नमन करतो। त्यांनाही समितीच्या माध्यमातून आणि उपस्थितांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। आणि या जयंतीला सर्वांनी आपला चांगला सहभाग नोंदवा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी विचार आपल्या चित्ररथाच्या माध्यमातून मांडावे अशी मी विनंती करून प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, KVR न्यूज 24 तास।